वाह, क्या बात है. आता बघा या उत्तमरावाची कमाल. उत्तमराव, ऑफर झालं काय? आपल्यासाठी चांगली बातमी आहे आणि या निरंजनसाठी वाईट बातमी. वाईट बातमी? अनुपमा तर नीट आहे ना? अनुपमा नीट आहे रे, पण वीरेनने अनुपमाशी लग्न केलं. काय? पळून जाऊन. ते बी वीरेन आणि प्रीतीच्या साखरपुड्याच्या दिवशीच. कसं शक्य आहे? खरा तमाशा तर पुढेच आहे. साखरपुडा मोडला म्हणून प्रतापरावाच्या पोरीनं आत्महत्या केली. उत्तमराव, एवढं सगळं होऊन सुद्धा आमच्या आत्यानं आम्हाला कसं काय नाही कळवलं? कळवेल. समध्यासनी कळल, अगदी सविस्तर कळल, ते बी पेपर मधून. आता या गायकवाड बाईच्या सर्वनाशाची तयारी करा. अनुपमा, तू हे चांगलं नाही केलं बघ. चांगलं नाही. अनु, मला खरं खरं सांग, तू नक्की आनंदात आहेस ना? हो रे दादा, आई आबांसारखे सासू सासरे भेटले, जीवापाड प्रेम करणारा नवरा. आणखीन काय हवं? मी मागाशी घरात आल्यावर मला बघून सगळ्यांच्या नजरा बिथरल्या कशा काय? अरे, वीरेन सोडला तर या घरात तुला दुसरं कोणी ओळखत नाही ना, म्हणून झालं असेल तसं. हे बघा अनु, मी तुला चांगलंच ओळखतोय. मान जरी कापली ना तरी चेहऱ्यावरची रेषा हलू द्यायची नाहीस तू. माझं जाऊ दे, तू गावाकडचं सांग. दादा, आई खूप रागावली का रे माझ्यावर? रागावली असंच काय नाही का, पण तिला तुझं लगीन लय धामधुमीत करायचं होतं. मला बी करायचं होतं, पण सगळंच खूप अचानक झालं. ते बी खरंय म्हणा. बरं मला सांग, मगाशी त्या सौदामिनी बाई कंच्या पोरीबद्दल सांगत होत्या, आत्महत्या केली म्हणे. दादा, मी खरंच सांगते रे, त्यात माझा काहीच दोष नाहीये. अगं मग रडतीस कशा पाहिजे? तुला कोणी काही बोललं का? नाही, म्हणजे कोणी काही बोललं नाही मला, पण मलाच असं सारखं वाटतंय की सगळं माझ्यामुळेच झालंय. अगं अनु, मारणारी गेली मरून, आपण कशाला सुतीक करायचं? दादा, माझ्या मोठ्या जाऊबाईंची सख्खी लहान बहीण होती ती. काय? तुला कोणी त्रास तर देत नाही ना इकडं? मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी. जाहीरपणे माफी मागायची सर्कस चालली आहे की काय? प्रत्येक माकड उठतंय आणि आपल्या माकड चाळ्यांनी माफी मागतंय. आपल्या पोरीला पुढं करून श्रीमंताची पोरं गटवणारे कित्येक बाप पाहिलेत आम्ही. हे असले गावढळ लोक पैशासाठी हपापलेलेच असतात. जबरदस्तीने निर्माण झालेलं नातं मनात जागा नाही निर्माण करत. हिचा शेवटी स्वीकार करायचा की नाही हे शेवटी आमचाच प्रश्न आहे ना.
देवा परमेश्वरा, आज पातूर मला तू समद भरभरून दिलंस. घर, संसार, पोरं बाळ, पैसा अडका काय बी देवा कमी पडू दिलं नाहीस. मग आताच का रे देवा परीक्षा बघतोच. देवा पांडुरंगा, माझ्या पोरीला तिच्या घरी सुखात ठेव. अगं बाई, तुम्ही देवापाशी उभे हात जोडून. मग तुम्हाला आम्ही काय नास्तिक वाटलो का काय? तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवतायसा. काय गडबड आहे? काय गडबड असल्यानंतरच देवामोर उभं राहतात काय? मग तुम्ही अशी दुःखी कशा पाहिजे? अहो, पोरगी किती बी सुखात असली तर बापाचं काळीज तुटल्या बिगर राहणार आहे का? तुम्हासनी असं बोलताना मी कधीच नाही बघितलं. माझी शपथ आहे तुम्हासनी. खरं खरं काय ते सांगा बघू. आता पोरगी उद्या आल्यानंतर कळेलच की तुम्हाला. आणि तुम्ही बी कमाल करताय. अहो, तुमचं बोट धरून लहानाची मोठी झाली पोरगी, बापाच्या काळजाचं काय घेऊन बसला? असं जीवाला लागेल असं बोलू नका हो. लहानपणापासून तुमच्या अंगा खांद्यावर खेळली आहे ती पोरगी असून बी पोरासारखी वाढवली तुम्ही तिला. त्याचीच भीती वाटते, त्याचीच भीती वाटते. नाही म्हणजे दुसऱ्याचा अन्याय बघितला की पेटून उठती पोरगी, पण स्वतःवर झाला की सहन करील ती, समजा सहन करील. आणि हे बघा, आपण दोघं आहोत नव. आई बाप काय जन्मभर पुरल्यात का? मोठी झाली की पाखरं उडून जाणारच. मॅडम, किती काम कराल तुम्ही? आज लवकर पॅकअप करूया ना. आज बॉस सांगतायत लवकर पॅकअप करूया. किस खुशी में? लेट्स गो फॉर डिनर टुनाइट. रिअली? मग संपलं माझं काम. 2 मिनिटं थांब ना. पटकन. तुमची 2 मिनिटं मला माहिती आहे. पटकन जा, फ्रेश हो, मी गाडी काढतो. चल. भाऊजी, तुम्ही प्रवासाला निघालायत, पण मला खरंच खूप काळजी वाटते. पोचता पोचता रात्र होणार आहे तुम्हाला आता. वहिनी, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आम्ही व्यवस्थित पोचू बघा तिकडे. बरं, सामान अवी आणि अनु ठेवतायत खाली. तुम्ही त्यांना सांगून बघा ना. सकाळी निघालात तर काय फरक पडणार आहे? अगं, आम्हाला आत्ताच निघायला लागणार आहे. अवीचं काहीतरी काम आहे सकाळी. का माहित नाही भाऊजी, पण पहिल्यांदाच तुम्ही प्रवासाला निघताय तेव्हा मला उगाच असं वाटतंय की. हे बघ वहिनी, तू टेन्शन घेणं आता थांबव. मी उद्या तिकडे पोचल्या पहिला फोन तुला करीन. ठीक आहे. येऊ मी आता? हो. ओके, बाय. काळजी घ्या. हो. रोहन, तू कधी सुटलास? आजच. इथे काय करतोयस? तुलाच भेटण्यासाठी आलो होतो. खरं तर रिक्वेस्ट करायची होती. गार्गी, मला माफ कर. तू जे केलंयस ना, त्यासाठी तुला कुणीच माफ नाही करू शकत. गार्गी, अगं, मी पैशांसाठी हे सगळं केलं. माझी आई आजारी होती आणि खर्च खूप होता, त्यासाठी मला हे सगळं. तुला लाज नाही वाटत असं सगळं बोलायला? असे पैसे कमवून आईचा इलाज करणार होतास? गार्गी, झालं गेलं, प्लीज विसरून जा ना. प्लीज माझ्यावरची केस मागे घे. नाही, ते शक्य नाहीये. अगं, माझ्यावरची केस मागे घेतली गेली तर कदाचित मी पुन्हा जॉब करू शकेन. अर्थात तू सिद्धार्थशी बोललीस तर.
ठरवतोय? गार्गी प्लीज, आय बेग ऑफ यू प्लीज. अगं मी खरं सांगतो तुला, मी आईसाठी हे सगळं केलं. हे बघ, ह्यापुढे अशी चूक कधीही करू नकोस. आणि मी बघते काय करायचं ते. थँक्स गार्गी. अतिविचारामुळे कुठलाही मार्ग सापडणं केवळ अशक्य आहे. एक मात्र नक्की, त्रास वाढायचा तो वाढतोच. तुम्हाला झोप आली असेल तर झोपा तुम्ही. नाही, मला माझ्या नाही, तुझ्या तब्येतीची जास्त काळजी वाटते. वीरेंनी अक्षरशः नाक कापले, सगळ्या घराला शिव्या शाप घ्यायला लावले. आधी ती काय स्टँड घेईल ते महत्वाचं. शेवटी किती झालं तरी बहीण आहे ना तिची. काळ हे सगळ्यात मोठं औषध असतं सौदामिनी. मला असं वाटतं की काही गोष्टी काळावर सोडून द्याव्या, नाहीतर मग आपण आपल्या डोक्याने काहीतरी करायला बघतो आणि मग जास्तच भडका उडतो. नाही, खरा भडका उडणारे या सगळ्या प्रकरणाचं प्रतापराव राजकारण करतील तेव्हा. राजकारणात त्यांचा चांगलाच दबदबा आहे. नाही, पण तू तुझ्या कार्यामुळे, तुझ्या कर्तृत्वामुळे निवडून आलेली आहेस. सौदामिनी, समाज कार्यावर श्रद्धा ठेव. सामाजिक कार्यावरची श्रद्धा वगैरे सगळं ठीक आहे हो, पण राजकारण करायला पैसा लागतो आणि असा पैसा फक्त प्रतापरावांसारख्या मंडळींकडेच असतो. सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग नाही आणता येत. आपल्या फॅमिली बिझनेसचं नेटवर्किंग सुद्धा प्रतापरावांनीच करून दिलंय. आधी ती काय स्टँड घेते ते पाहायचं. नाही, मला असं वाटतं की तिचं दोन्ही घरांवर तेवढंच प्रेम आहे. प्रश्न हा आहे, अटीतटीचा जर प्रसंग आला तर ती नेमकी कोणत्या घराची निवड करेल. हरिओम हरिओम हरिओम. आबा, पण तुम्ही उगाच काळजी करत होता ना. आमचा सगळा प्रवास व्यवस्थित झाला. नाही जावे बापू, मी अजिबात काळजी केली नाही. तुमच्या सासूबाई त्यांनी समजा घर डोसक्यावर घेतलं होतं. आता हातात एक ढोल घ्या आणि पारावर जाऊन दौंडी पिटवा. तुमच्या जिभेला काही हाड हाय का नाही? काय झालं काय? आता होतंय काय, तुम्हाला सांगतो, काल रात्रीला हे ना वाईट सपान पडलं. तुमचं काहीतरी झालं म्हणून. बाकी काय नाही, दर 10 मिनिटांनी उठायची मला उठवायची. अहो तेनासनी काय झालं काय? आता मला सांगा, माझ्याकडे काचेचा गोळा आहे का त्याच्यात बघून सांगेन काय झालं काय नाही. असं तुम्हाला सांगतो, अनुनी सुद्धा परवा असाच त्रास दिलाय. अहो, देवाच्या पाया पडता पडता निरंजन विजलं. हो बाई, काय सांगताय काय? अगदी अशीच घाबरली होती ती. दिवसभर अविनाशला प्रश्न विचारून इतकं भंडावून सोडलं ना तिने. अहो, काही वाईट वंगाळ काढायचं असेल ना तर दिवा जातोय बघा. बघितलं का नाही? म्हणजे मागे ती सुनामी आली होती का नाही, तेव्हा असे लई दिवे इजले. तर हिच्या म्हणण्याप्रमाणे समध्या आशियाचं वाटोळ व्हायला पाहिजे होतं. राहू दे, तुम्हाला नाही कळायचं. तुमची आपली नेहमी थट्टा थट्टा थट्टा. आबा, काय हो, अविनाश एवढ्या घाईघाईत कुठे गेला? म्हणजे चहा घ्यायलाही थांबला नाही तो? तुम्हाला सांगायचं राहिलं, काल काय झालं, त्याचा सासरा आहे ना पाय घसरून पडला. अरे बापरे. फारसं काय झालेलं नाही, पण पोरीचा जीव राहतोय. होय, गेली. आता आल्या आल्या हिनं त्याला सांगितलं बायको गेली. ह्यो काय बायली अडा धावला. बायली अडा, त्याचा जीव आहे त्याच्या बायकोवर. नाहीतर तुम्ही माग माझ्या बाबांची बैलगाडी उलटली होती तर साधी चौकशी सुद्धा केली नाही यांनी त्यांची. अगं येडाबाई, गेलो तो बर का, चांगलं चौकशीला गेलो होतो. पण आता बैलगाडी उलटली म्हणल्यानंतर आधी बैलाच्या चौकशीला गेलो, बरं आहे का नाही बघायला, म्हणून हिचा माता खवळला. ती अनुपमा एक स्त्रीच आहे ना.
स्वतःची स्वप्न साकार करताना दुसऱ्या एका मुलीवर आपण अन्याय करतोय याचं भान का नाही ठेवलं तिने? तिला माझ्या घरात घुसायचंच होतं, पण घुसताना माझ्या बहिणीचा जीव घेतला तिने. पण या सगळ्या प्रकरणात ती अनुपमा जेवढी जबाबदार आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त जबाबदार तू वीरेन आहे. या वीरेंचं तर कधीही भलं होणार नाही. माझा शाप आहे त्याला. आणि त्या अनुपमाचं कसं भलं होतं ते मी बघून घेईन. जितके अचानक हे सगळं घडलंय ना, तितक्याच अचानक अनुपमाच्या आयुष्यात खूप काही भयंकर घडणार आहे आता. डोक्यात राख घालून कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. लक्षात ठेव, तुला तुझं आयुष्य तिथे काढायचंय. केवळ तुला त्रास होऊ नये म्हणून मी अजूनपर्यंत शांत आहे. त्या वीरेनला बघून घ्यायची वेळच येणार नाहीये. तो चाललाय ना फ्रंटवर. पण तो गेल्यानंतर अनुपमा इथेच असेल, माझ्या तावडीत. तिला नाही सोडणार मी. आणि तिच्याबरोबर त्या नयनला सुद्धा बघून घेईन. ती नयन तर मला पहिल्यापासूनच आवडत नाही, आणि आता तर मला तिचं तोंडही पाहायची इच्छा नाहीये. हे झालं तुमचं. आता माझं ऐका. माझं युद्ध एका वेगळ्याच पातळीवर रंगणार आहे. बघतील, सगळे बघतील. निरंजन एकदम वाईट माणूस आहे. निरंजन सगळी वांगाळ कामं करतो. वाईट, एकदम वाईट आहे निरंजन. पण कुणासाठी? हा, गावासाठी. हिचं काय वाईट केलं होतं रे मी? किती जीव लावला होता त्या पुरीवर. रॉंग, एकदम रॉंग वागले राव. जाऊ दे ना राव, कशाला एवढं मनाला लावून घेत आहे? अहो लय येतील, लय येतील रे. आत्ता बोलवलं ना तर आत्ता येतील इथं. अनुपमा येणार आहे का? अनुपमाची सर नाही येणार कुठल्या पोरीला राव. अहो तोंडचा घास घालवला राव तुम्ही. काय केलं मुंबईला जाऊन? 10 वेळा तेच नको रे अंगो. मुंबई मुंबई मुंबई. तू गेला होतास का मुंबईला? मी माझ्या समोर बोलली होती ती त्याच्याशी लग्न नाही करणार म्हणून. केलं. काय झालं 2 दिवसात मला काय माहित. ती बोलली आणि तुम्ही विश्वास ठेवला. ठेवला. आता अनुपमावर नाही विश्वास ठेवायचा, मग कुणावर ठेवायचा? अरे माझ्यावर नाही ना, तेवढा विश्वास तिच्यावर आहे माझा. वाट पाहीन पण अनुपमा मिळवीनच. अशी नाही तर तशी.